नामस्मरणाचे महत्त्व संत ज्ञानेश्वर महाराज किती सुंदररित्या सांगतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण बघत आहोत हरिपाठ अर्थ सिरीज। आजचा आपला 9वा भाग। आजचा अभंग ऐकूया। संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप। एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीचे। नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कडा। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता। ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरडा जाणे। आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ बघूया। संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे। म्हणजे काय? संतांच्या संगतीत राहिल्याने मन योग्य दिशेला वळतं आणि भगवंताचा मार्ग सहज आपल्याला कळतो। उदाहरणार्थ, अंधाऱ्या रस्त्यावर दिवा मिळाला की चालायला सोपं होतं, तसंच जीवन दिवा हे आपण संत म्हणू शकतो। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप। वाणी, मन आणि भावना यांमध्ये रामकृष्णाचं नाव जपलं गेलं पाहिजे। आत्मा हा परमेश्वराशी एकरूप आहे। उदाहरणार्थ, जसा मुलगा आईचं नाव घेऊन गोड हसतो, तसंच भावनेने भक्ताने सुद्धा रामकृष्ण हरी नाव घेतलंच पाहिजे। एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीजे। म्हणजे काय? नामस्मरण हे खरं साधन आहे। त्याने जीव परमात्म्यातील वेगळेपण नाहीसं होतं। उदाहरणार्थ, जसं पाणी आणि समुद्र शेवटी एकच होतात, तसंच जीव आणि परमात्मा नामाने शेवटी एकच होतात। नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कडा। म्हणजे काय? भक्तांना नामस्मरणात गोडी मिळते, योगींना आत्मिक शक्ती मिळते। उदाहरणार्थ, मध खाल्ल्यावर गोडी तोंडभर पसरते, तशीच नामामृताची गोडी हृदयभर पसरते। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता। प्रल्हादाने जसं नाम घेतलं देवाचं, तसंच त्याला भगवंताने लगेच दर्शन दिले। उद्धवाने कृष्णाशी भक्तिभाव ठेवल्याने त्याला योग्य पद्धतीचं ज्ञान मिळालं। उदाहरणार्थ, आरशात आपण बघितल्यावर लगेच आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसते, तसंच नाम घेतल्यावर देव आपल्याला अनुभवायला मिळतो। ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरडा जाणे। म्हणजे काय? नामस्मरण करणे सोपे आहे, पण त्याची खरी अनुभूती, त्याची खरी गोडी कोणाला कळते? फार थोड्या लोकांना कळते। उदाहरणार्थ, सगळ्यांना फुलं दिसतात, पण त्याचा सुगंध अनुभवणं हा खूप वेगळाच आनंद आहे। आता आपण या सगळ्या हरिपाठ अभंगाचा थोडक्यात सार बघूया। संत संगती व नामस्मरण हेच खरं साधन आहे। नाम सहज आहे, पण ते अनुभवणे मात्र प्रत्येकाला होत नाही। ते भक्तीने आपण अनुभवायला पाहिजे। पण श्रद्धेने नाम घेतले तर त्याची खरी गोडी आपल्याला कळते व परमेश्वराचा अनुभव आपल्याला कळतो। आजच्या हरिपाठ अभंगाचा अर्थ समजला असेल, आवडला असेल तर गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जय रामकृष्ण हरी।